वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी तिची नणंद करिश्मा आणि सासू लता हगवणेचा मोबाईल अद्यापही पोलिसांनी जप्त केला नसल्याची माहिती समोर येते। 2 आठवड्याहून अधिक काळ उलटलाय तरी दोघींचा मोबाईल जप्त करण्यात आलेला नाहीये। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण आणि या प्रकरणी तिची नणंद करिश्मा हगवणे आणि सासू लता हगवणेचा मोबाईल अद्यापही पोलिसांच्या ताब्यात नाहीये। यातून अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र 2 आठवडे उलटलेत तरी देखील मोबाईल हा जप्त करण्यात आलेला नाहीये। वैष्णवीची सासू आणि नणंद करिश्माचा मोबाईल अद्यापही जप्त करण्यात आलेला नाही। 2 आठवड्याहून अधिक काळ उलटलेला आहे। या सगळ्या संदर्भात पोलीस तपासही सुरू आहे। तर उद्या आता या सगळ्या प्रकरणी पुन्हा एकदा चौकशीला देखील वेग येणार आहे। पोलिसांनी दोघींचा मोबाईल अजून जप्त न केल्याची माहिती समोर येते। वैष्णवीची सासू आणि नणंद करिश्मा हगवणे या दोघींना सुद्धा कोठडी सुनावण्यात आलेली आहे, पण अद्यापही दोघींचे फोन काही हाती लागण्यात यश येत नाहीये। या सगळ्याविषयी बोलण्याकरता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया जी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। अंजली ताई, इतके दिवस झालेले आहेत, पुन्हा एकदा या दोघींना कोठडी सुनावण्यात आलेली आहे, पण लता हगवणे आणि करिश्मा हगवणे या दोघींचा मोबाईल काही सापडत नाहीये। नाही, ही कन्फर्म्ड माहिती आहे की आतापर्यंत या दोघींचा मोबाईल हा जप्त करण्यात आलेला नाहीये। आता पहिले 1-2 दिवस आपण समजू शकतो की बाबा प्रोसिजर आहे, त्यांना अटक झाली, मग कालांतराने त्यांचा मोबाईल जप्त होईल। आता 2 पूर्ण आठवडे झाल्यानंतर सुद्धा जर मोबाईल जप्त झाला नाहीये तर तो का केला गेला नाहीये, शोधण्यासाठी काय प्रयत्न केले, त्याच्यात आत्ताच्या घटनेला काहीच माहिती कोणाकडे नाहीये। आणि हे सगळं बघून मला खूप खूप पटतंय, सगळे हाय लेवल मॅनिप्युलेशन चालले आहेत या प्रकरणात। आणि खरंच त्या मुलीला न्याय मिळेल की नाही आता अशी शंका वाटायला लागली आहे। कारण माझ्या माहितीनुसार त्यांना त्या दोघांचेही मोबाईल जप्त झालेले नाहीयेत आणि त्या दोघांच्या मोबाईल मधनं मोठा डेटा खरं तर बाहेर येऊ शकेल की ती हत्या आहे का, ती आत्महत्या आहे का, तिचा छळ झाला होता नाही झाला होता, व्हॉट्सअप चॅट बरंच काही त्याच्यात आहे, पण ते अजूनही जप्त केलं गेलेलं नाहीये, ही फॅक्ट आहे। अगदी अंजली ताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। या दोघींचेही मोबाईल अद्याप का जप्त करण्यात आलेले नाहीयेत हा सवाल आता उपस्थित करण्यात येतोय। त्यामुळे वैष्णवी हगवणेला न्याय नेमका मिळणार आहे की नाही अशी शंका आता या सगळ्या प्रकारानंतर अंजली दमानिया यांनी लोकशाही मराठीशी बोलत असताना उपस्थित केलेली आहे। इतके दिवस झालेले आहेत तरी देखील लता हगवणे आणि करिश्मा हगवणेचा मोबाईल मात्र पोलिसांनी जप्त केलेला नाहीये। हा जर मोबाईल जप्त केला तर मोठा डाटा मिळू शकतो, खुलासा देखील मोठा होऊ शकतो असं म्हटलं जात आहे। आणि त्यामुळे हे मोबाईल का जप्त केले जात नाहीयेत या संदर्भात सवाल उपस्थित करण्यात आलेले आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।